Hello dear friends, welcome to my YouTube channel that is Learn English with DJP. Friends, this video is made for Maharashtra State Board students of 10th class. In this video, we will see the English workshop of the poem If, composed by Rudyard Kipling. Let's begin with the English workshop without wasting time. Question number first. Read the following bytes of advice and state whether you agree or disagree with them. खाली काही स्टेटमेंट दिलेले आहेत. ते स्टेटमेंट रीड करून तुम्ही त्याच्या बरोबर ॲग्री आहात की डिसॲग्री आहात, जे सहमत आहात की असहमत आहात हे तुम्हाला सांगायचं आहे. लुक ॲट द चार्ट. ॲडवाइस. गेट अँग्री व्हेन अदर्स कमिट मिस्टेक. म्हणजे जर दुसऱ्यांनी चुका केल्या तर त्यांच्यावर आपण रागवायचं. या ॲडवाइस बरोबर तुम्ही ॲग्री आहात का डिसॲग्री आहात? तर आय एम डिसॲग्री विथ इट. बघा, मी डिसॲग्रीच्या तिथं टिक केलं आहे. कीप फ्रेंडशिप विथ ऑल क्लासेस ऑफ पीपल. सर्व स्तरातील सर्व वर्गातील लोकांबरोबर आपण काय करायची? मैत्री करायची. ॲग्री और डिसॲग्री? आय एम ॲग्री. रन अवे फ्रॉम ट्रबल्स. जर काही प्रसंग तुमच्याकडे अडचणीचे येत असतील तर त्याच्यापासून पळायचंय का आपण? तर आय एम डिसॲग्री विथ दिस. हेट द रिच पीपल अँड हेल्प द पुअर. असं काही नाही की श्रीमंतांचा तिरस्कार करायचा आहे आणि फक्त गरिबांनाच मदत करायची. असू द्या, श्रीमंताबरोबर मैत्री असेल तरी चालेल आणि गरिबांना मदत केली तरी चालेल, परंतु हे स्टेटमेंट विरोधा निर्माण करत आहे. श्रीमंताचा तिरस्कार करा आणि गरिबांची मदत करा असं होणार नाही, म्हणून मी इथे डिसॲग्री आहे. गेट अँग्री व्हेन अदर्स ब्लेम्स ऑन यू. जेव्हा दुसरे तुमच्यावर आरोप करतात तेव्हा तुम्ही त्यांच्यावर रागवायचंय, तर इथे मी डिसॲग्री आहे. अँड द लास्ट. रिकन्स्ट्रक्ट समथिंग वी हॅव बिल्ट विथ केअर इवन इफ इट हॅज बीन ब्रोकन बाय अदर्स. आपण जे मन लावून कन्स्ट्रक्ट केलेलं आहे, जे तयार केलेलं आहे, आणि जर दुसऱ्यांनी ते उद्ध्वस्त केलं तरीही पुन्हा त्याला आपण तितकंच मन लावून रिकन्स्ट्रक्ट करा असं ॲडवाइस इथे दिलेलं आहे. तर या गोष्टीला मी ॲग्री आहे. फ्रेंड्स, लेट्स मूव फॉरवर्ड टू द नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 2. पिक आउट द इन लिस्ट द पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह क्वालिटीज फ्रॉम द पोएम इन रिस्पेक्टिव्ह कॉलम. खाली 2 कॉलम दिलेले आहेत, एक पॉझिटिव्ह क्वालिटीचा आणि एक निगेटिव्ह क्वालिटीचा. त्याच्यामध्ये आपल्याला पॉझिटिव्ह क्वालिटी, यामध्ये आपल्याला पोएम मध्ये दिलेल्या पॉझिटिव्ह क्वालिटीज आणि निगेटिव्ह क्वालिटीज याच्यामध्ये फिल करायचे आहेत. लेट्स सी द एक्झाम्पल फर्स्ट. कीप युअर हेड, म्हणजे डोकं शांत ठेवा म्हणतो. लूज युअर हेड, निगेटिव्ह क्वालिटी इथे त्यांनी आपल्यासमोर एक्झाम्पल म्हणून दिलेली आहे. Let's see the next positive quality. Trust yourself. स्वतःवर विश्वास ठेवा. आणि निगेटिव्ह क्वालिटीमध्ये डाऊट yourself. नेक्स्ट, बी ट्रूथफुल. ही पॉझिटिव्ह क्वालिटी आहे पोएम मध्ये दिलेली, आणि डील इन लाय असं त्याची निगेटिव्ह क्वालिटी तयार होते. नेक्स्ट, कीप युअर व्हर्च्यू अशी पॉझिटिव्ह क्वालिटी आहे. तर लूज द कॉमन टच ही त्याची निगेटिव्ह क्वालिटी तयार होते. फ्रेंड्स, वी विल मूव फॉरवर्ड टू द नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 3. वाय डू द लाईन्स इन द पोएम बिगिन विथ इफ यू कॅन. ही जी पोएम आहे, ही पोएमची सुरुवात इफ यू कॅन या वर्ड्स पासून किंवा या लाईन पासून का सुरू झालेली आहे आणि शेवटी क्वेश्चन मार्क का दिलेला आहे? लेट्स सी द आन्सर. The lines in the poem begin with if you can. या कवितेची सुरुवात if you can ने झाली because the poet wants to tell the importance of the conditions. ज्या काही कंडिशन पोएटने इथे सांगितलेल्या आहेत त्याचं महत्त्व पटवून देण्यासाठी. टू बिकम अ परफेक्ट ह्युमन बीइंग. कशासाठी कंडिशन आहेत? तर एक उत्तम मानवी जीवन जगण्यासाठी किंवा एक उत्तम मानव निर्माण होण्यासाठी, मनुष्य निर्माण होण्यासाठीच्या ज्या काही कंडिशन आहेत त्याचं महत्त्व पटवून देण्यासाठी इफ यू कॅन ने पोएमची सुरुवात केलेली आहे. द पोएट ऑल्सो वॉन्ट्स टू अट्रॅक्ट हिज सन्स अँड द रीडर्स अटेन्शन टवर्ड्स द सजेशन. आणि दुसरं आणखीन एक गोष्ट, कवीला मुलाला जे सांगायचं आहे
किंवा वाचकांचं जे लक्ष आपल्याकडे वेधलं पाहिजे, या दोन्ही गोष्टी साधण्याचं काम या लाईनच्या माध्यमातून कवीने केलेलं आहे. क्वेश्चन नेक्स्ट. लुक ॲट द यूज ऑफ अपोजिट रिॲक्शन इन द पोएम. फॉर एक्झाम्पल, इफ यू कॅन कीप युअर हेड वेन ऑल अबाउट यू आर लुझिंग देअर्स. जेव्हा सगळ्यांचं डोकं खराब होतंय तेव्हा आपलं डोकं शांत ठेव. अपोजिट गोष्ट इथं सांगितलेली आहे. फाइंड 4 other such opposite reaction from the poem. Note them down in your notebook. अशाच 4 रिॲक्शन आणखी आपल्याला पोएम मधल्या शोधायचे आहेत. फ्रेंड्स, इफ ने जिथे लाईनची सुरुवात झालेली आहे जनरली तिथे या रिॲक्शन आपल्याला पाहायला मिळतात. जसं फॉर एक्झाम्पल, इफ यू कॅन ट्रस्ट युअर सेल्फ वेन ऑल मेन डाऊट यू. सेकंड, इफ यू कॅन ड्रीम अँड नॉट मेक ड्रीम्स युअर मास्टर्स. Number 3, if you can think and not make thoughts your aim. And 4, if you can bear to hear the truth you have spoken. These are the examples in which opposite reaction are used. Next, question number 5. इथे 2 स्टेटमेंट दिलेले आहेत. Say what. आणि या स्टेटमेंटच्या समोर आपल्याला पोएम मध्ये जे यूज केलेलं आहे ते लिहायचं आहे. आर द 2 इम्पोस्टर्स असं पहिलं स्टेटमेंट दिलेलं आहे. याच्यासाठी आपण ट्रम्प अँड डिझास्टर्स असा यूज केलेला आहे. नंतर कॅन द अनफॉरगिव्हिंग मिनिट्स बी मेड ऑफ. याच्यासाठी विथ 60 seconds वर्थ ऑफ डिस्टन्स रन असा वर्ड्स यूज केलेला आहे. याच्यामध्ये बी आहे सेव्ह हू, कोण म्हटलं आहे. शुड यू ट्रस्ट वेन डाउटेड, इथे युअर सेल्फ असा वर्ड आहे. कॅन यू टॉक विथ अँड वॉक विथ, यासाठी क्राऊड अँड किंग्स यांना ते म्हणलेलं आहे, सामान्य लोक आणि राजा. नेक्स्ट याच्यामधलाच सी पार्ट आहे. से वेन, केव्हा. कॅन द अर्थ बिकम युअर्स, इथे इफ यू कॅन फिल द अनफॉरगिव्हिंग मिनिट्स विथ 60 seconds वर्थ ऑफ अ डिस्टन्स रन, या क्षणी ते गोष्ट बोललेली आहे. शुड यू स्टार्ट रिबिल्डिंग द ओल्ड टूल्स, जे दुसऱ्यांनी उद्ध्वस्त केलेले आहेत त्याचे रिबिल्डिंग करायचं आहे का, हे केव्हा म्हटलेलं आहे. वेन द थिंग्स यू गेव्ह युअर लाईफ टू आर ब्रोकन, या लाईनच्या वेळेस ही स्टेटमेंट त्यांनी वापरलेलं आहे. नेक्स्ट डी, से व्हाय, का. डू knaves ट्विस्ट द ट्रूथ, इथे टू मेक अ ट्रॅप फॉर फूल्स असं स्टेटमेंट आहे. अँड द लास्ट, शुड यू कन्सिडर ऑल मेन इक्वली इम्पॉर्टंट सो दॅट दे वोंट बी एबल टू हर्ट यू, असं स्टेटमेंट आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. व्हॉट शुड बी युअर ॲटिट्यूड टवर्ड्स पीपल ऑफ डिफरंट स्ट्राटा अँड क्लासेस. स्ट्राटा म्हणजे स्तर. लेट्स सी द आन्सर. इंडिया इज अ कम्युनिटी वेअर ऑल आर इक्वल अँड ॲज पर पॉलिसी ऑफ आवर कंट्री अँड ह्युमॅनिटी. देशाचं धोरण आणि मानवता या 2 गोष्टीमध्ये जर विचार केला, सेज मी टू ट्रीट देम और बिहेव विथ देम इक्वली ॲज अदर्स. जसं आपण इतरांबरोबर वागतो तसंच निम्न स्तर असलेले लोक असो किंवा वेगळ्या वर्गाचे लोक असो, वेगळ्या वर्णाचे लोक असो, यांच्याबरोबरही आपण असंच वागायला पाहिजे जसं आपण इतर किंवा आपल्या स्तरातल्या किंवा आपल्या वर्गातल्या लोकांबरोबर वागतो. वी शुड कन्सिडर देम ॲज अ सोसायटी, त्यांनाही आपण समाज म्हणूनच स्वीकारलं पाहिजे. ब्रदर्स अँड सिस्टर्स, त्यांचाही आपण ब्रदर्स आणि सिस्टर म्हणून स्वीकार केला पाहिजे. आवर ॲटिट्यूड टवर्ड्स ऑल क्लासेस, स्ट्राटा अँड रिलिजन शुड बी काइंड अँड ब्रॉड. आपला जो ॲटिट्यूड आहे तो ॲटिट्यूड हा कसा असायला पाहिजे, ब्रॉड असायला पाहिजे, काइंड असायला पाहिजे. त्यांच्या प्रती दया करुणा आपल्या मनामध्ये असणं गरजेचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7. व्हॉट अकॉर्डिंग टू रुडयार्ड किपलिंग इज द हायेस्ट क्वालिटी दॅट मेक अ मॅन ट्रू ह्युमन बीइंग. रुडयार्ड किपलिंगच्या मतानुसार माणसामध्ये कुठली हायेस्ट क्वालिटी असायला पाहिजे, हायेस्ट क्वालिटी ज्याच्यामुळे मानव हा खरा
ह्युमन बिईंग आहे असं आपण म्हणू शकतो. लेट्स सी द क्वालिटी. अकॉर्डिंग टू रुडयार्ड किपलिंग, treating equally to all people without discrimination is the highest quality. समान वागणूक देणं हीच खरी हायेस्ट क्वालिटी आहे. दॅट मेक अ मॅन अ ट्रू ह्युमन बिईंग. खरा मानव त्यालाच आपण म्हणू शकतो ज्याच्याकडे ही क्वालिटी आहे. फ्रेंड्स, अँड द लास्ट क्वेश्चन, आयडेंटिफाय द फिगर ऑफ स्पीच युज्ड फ्रॉम दोज गिवन इन द ब्रॅकेट. बघा, इथे काही फिगर ऑफ स्पीच दिलेले आहेत आणि खाली लाईन्स दिलेले आहेत. या लाईन्स मध्ये वरीलपैकी कुठली फिगर ऑफ स्पीच यूज केलेली आहे हे आपल्याला मेन्शन करायचे आहे. सिमिली, रिपिटेशन, अँथिसेसिस, पर्सॉनिफिकेशन, मेटाफर, अलिट्रेशन, अपॉस्ट्रॉफी. These are the names of figure of speech mentioned in the bracket. Now we will read the line. If you can keep your head when all are losing theirs. या लाईन मध्ये वरीलपैकी कुठली फिगर ऑफ स्पीच यूज केलेली आहे? तर यामध्ये अँथिसेसिस ही फिगर ऑफ स्पीच यूज केलेली आहे. फ्रेंड्स, इफ यू वॉन्ट टू गेट डिटेल इन्फॉर्मेशन अबाउट द फिगर ऑफ स्पीच, you can watch my video of figure of speech. It is made only for figure of speech and detailed explanation is given there with definition. Next, B, if you can meet the trump and disaster and treat those who imposters just the same. In this line, personification this figure of speech is used. And C, and yet don't look too good, not talk too wise. या लाईन मध्ये आपण रिपिटेशन ही फिगर ऑफ स्पीच यूज केलेली आहे. अँड द लास्ट, विथ वॉर्न आउट टूल्स, या लाईन मध्ये मेटाफर ही फिगर ऑफ स्पीच यूज केलेली आहे. फ्रेंड्स, द रिमेनिंग क्वेश्चन्स you will get in the writing skill and in the language study skill. This is what the English workshop only. Thank you very much for being with DJK. You can follow us on Instagram, Telegram, Twitter, Facebook. You can search my YouTube channel by name Dada Saib Kashid. This channel is for English learners only. Thank you very much.